आज माझा लग्नाचा दिवस होता. माझा नवरा अजयने माझा हात त्याच्या हातात घट्ट पकडला होता. त्यानंतर माझ्या घरून माझी विदाई करण्यात आली. आम्ही दोघं नवरा बायको माझ्या घरून डायरेक्ट विमानतळावर येऊन पोहोचलो होतो. माझी गणना त्या वधूंमध्ये होती, ज्या डायरेक्ट लग्न झाल्यावर 7 समुद्रापलीकडे जातात आणि तिथेच त्यांच्या नव्या आयुष्याची सुरुवात करतात. विमानात खिडकीच्या शेजारी मी बसले होते आणि खिडकीच्या बाहेरचे दृश्य पाहत होते व सोबतच मला माझ्या नशिबावर देखील गर्व होत होता. आजपासून बराबर 6 महिने अगोदर माझ्या आणि अजयच्या साखरपुडा झाला होता. लग्नाच्या अगोदरच अजयने माझी सर्व कागदपत्र तयार केली होती आणि मग लग्न झाल्यानंतर लगेचच मला त्याच्यासोबत बँकॉक घेऊन चालला होता. आमच्या या नात्यामुळे माझ्या सर्व नातेवाईकांचे डोळे अगदी मोठेच झाले होते, कारण कोणीच असा विचार देखील केला नव्हता की मी लग्न झाल्यानंतर अशी परदेशी जाईन. सोबतच माझा नवरा अजय हा एक तरुण आणि दिसायला इतका सुंदर असेल. जेव्हा आईने माझ्या आणि अजयचं लग्न जुळवलं, तेव्हा सर्वांचे हेच मत होतं की हिच्या सासरचे हिला कधीही तिच्या नवऱ्यासोबत परदेशी पाठवणार नाही. परंतु माझ्या बाबतीत मात्र ही गोष्ट पूर्ण चुकीची ठरली. आमचं नातं जुळवणाऱ्या सुलभा काकूंनी खरंच खूप चांगलं स्थळ माझ्यासाठी शोधले होते आणि सोबतच हे नातं जुळवलं देखील होतं. अजयने मला सांगितलं होतं की बँकॉकमध्ये त्याचा एक फ्लॅट आहे आणि आपल्याला डायरेक्ट तिकडेच जायचं आहे. एअरपोर्टवरून साधारण 1-1.5 तासाच्या अंतरावर अजयचा फ्लॅट होता. थोड्या वेळाने आम्ही दोघं नवरा बायको बँकॉकच्या इंटरनॅशनल एअरपोर्टवर येऊन पोहोचलो. मी कधी स्वप्नात देखील विचार केला नव्हता की लग्न झाल्यानंतर मी कधी बँकॉक देखील येईल. सगळं काही एका सुंदर स्वप्नासारखं वाटत होतं. परंतु मला हे माहीत नव्हतं की जेव्हा माझे डोळे उघडतील तेव्हा एखाद्या स्वप्नाप्रमाणे हे स्वप्न देखील संपून जाईल. अजय सोबतचा तो माझा प्रवास एक सुंदर प्रवास होता, परंतु हाच प्रवास जसजसा वेळ जाणार होता तसा खूप जास्त भयानक होणार होता. परंतु सध्या तरी मला त्या गोष्टीची काहीच अंदाज नव्हता. त्या फ्लॅटमध्ये दाखल झाल्यानंतर माझ्या छातीत खूपच दडदड होऊ लागलं होतं, कारण त्या एवढ्या मोठ्या फ्लॅटमध्ये आम्हा दोघा व्यतिरिक्त दुसरं कोणीही नव्हतं. नव्या नवरा बायकोला एकत्र येण्याची वेळ जवळ आली होती आणि त्यामुळेच माझं हृदय जोरजोरात धडधडत होतं. खरं तर याआधी अजय आणि मी सोबत एकत्र कधीच वेळ घालवला नव्हता. माझं लग्न खूप साध्या पद्धतीने झालं होतं. 11 वाजताची फ्लाईट होती आणि लग्न झाल्यानंतर आम्ही अजयच्या आई वडिलांसोबतच त्याच ठिकाणी बसलो होतो, कारण आम्हाला आता पूर्ण 2 वर्षानंतरच परत यायचे होतं. त्यामुळे फ्लॅटवर आल्यावर मला खूपच थकायला झालं होतं. तो फ्लॅट खरंच खूप आलिशान आणि खूपच सुंदर होता. मी इतका मोठा आलिशान फ्लॅट आजपर्यंत कधीच पाहिला नव्हता. तो आलिशान फ्लॅट बघून मला तर असं वाटत होतं की मी एका गरीब घरातून सरळ एका खूप मोठ्या महालात आली आहे. माझ्यासारख्या गरीब मुली लग्न करण्याआधी खूप सारे स्वप्न पाहतात. अजयने माझ्या डोळ्यातील चमक पाहिली होती आणि हसून तो मला बोलू लागला, जर तू माझी आयुष्यभर साथ दिलीस तर तू नेहमी आयुष्यात अशीच आरामात राहशील आणि आपल्याला कधीच कोणत्याच गोष्टीची काळजी नसेल. अजयचे बोलणं ऐकून मी त्याला वचन दिलं की मी आयुष्यभर तुझी प्रत्येक पावलावर साथ देईल आणि तुझी प्रत्येक गोष्ट ऐकेन. खरं तर मी अजयवर खूप प्रेम करत होते आणि असंच बोलता बोलता मी त्याच्याजवळ गेले. तेव्हा अजय बोलू लागला, पहिले तू तयार हो आणि बेडरूममध्ये जाऊन बस. मी तुझ्यासाठी लग्नाचा गिफ्ट घेऊन बेडरूममध्ये येतो. प्रत्येक मुलीप्रमाणे तुझं देखील लग्नाच्या पहिल्या रात्रीबद्दल काही स्वप्न असतील आणि मला असं अजिबात वाटत नाही की तुझ्या जीवनात कधीच कोणत्याच गोष्टीची उणीव राहावी. मला असं वाटतंय की जसा तुझा पदर वर होईल तेव्हा तुला खूप मोठा सरप्राईज मिळावा. अजयच्या त्या बोलण्यावर मी लाजतच आमच्या बेडरूममध्ये गेले आणि मग माझी बॅग उघडली आणि त्यातून माझा लग्नाचा घागरा, जो मी आमच्या लग्नात घातला होता,
जो की खूपच वजनदार होता आणि सुंदर होता. तो घागरा मला अजयच्या आई वडिलांनी लग्नात दिला होता. तो मी घातला आणि थोडाफार लाईट मेकअप केला आणि जाऊन बेडवर बसले आणि माझ्या नवऱ्याची वाट पाहू लागले. मी विचार करत होते की अजय किती चांगला माणूस आहे, जो छोट्या छोट्या गोष्टींची इतकी काळजी घेतोय. कारण याआधी तर मी माझ्या मोठ्या बहिणीला तिच्या लग्नानंतर छोट्या मोठ्या गोष्टींसाठी अगदी तडमडताना पाहिले होते. माझ्या मोठ्या बहिणीचा नवरा विजय काहीच कमवत नव्हता आणि नाही माझ्या ताईच्या गरजा पूर्ण करू शकत होता आणि केवळ त्यांच्यामुळेच माझ्या आईने हा निर्णय घेतला होता की माझं लग्न आमच्या शहरात करणार नाही, तर दुसऱ्या शहरात करून मला बाहेर पाठवेल, जेणेकरून माझा संसार सुखाचा होईल. माझ्या आईने सुलभा काकूंना सरळ सरळ सांगितलं होतं की माझ्या मुलीसाठी असं एक स्थळ बघ, जो परदेशात सेटल असेल आणि खूप चांगलं कमवत असेल. मला आपल्या शहरात माझ्या मुलीचं लग्न बिलकुल करायचं नाहीये. तेव्हा सुलभा काकूंनी मला पायापासून डोकापर्यंत निरखून पाहिलं आणि बोलू लागली, अगं ताई, अंजलीसाठी तर एकाहून एक सरस अशी स्थळं मिळतील. इतकी कमी वयाची आणि सुंदर मुलीसाठी स्थळ शोधण्यासाठी काहीच अवघड नाही. तू काळजी करू नकोस. मी तिच्यासाठी खूप चांगलं कुटुंबाचं एक स्थळ आणेन आणि जो बाहेरच्या देशात काम करत असेल. सोबतच लग्न झाल्यानंतर तो आपल्या अंजलीला घेऊन परदेशात जाईल. सुलभा काकूंचं बोलणं ऐकून तर आईचा आनंद गगनात मावेनासा झाला. परंतु मला मात्र टेन्शन आलं होतं. मी फक्त 19-20 वर्षाची होती. तरीही आईला माझ्या लग्नाची इतकी घाई का बरं लागली होती? तिने खूप साऱ्या लग्न जमवणाऱ्या मंडळींकडे माझ्या लग्नाबद्दल बोलणी करून ठेवली होती आणि सुलभा काकू देखील त्यापैकी एक होत्या. सुलभा काकूंचा नंबर आईला तिच्या एका मैत्रिणीकडून मिळाला होता आणि मग आईच्या एका फोनवरच ती धावतच आमच्या घरी आली होती. तिने आजपर्यंत माझ्या आईला माझ्यासाठी किती स्थळ दाखवली होती ही देव जाणे. परंतु आईला मात्र कोणताच मुलगा आवडत नव्हता. माझी मोठी बहीण चित्रा, तिचा संसार काही ठीक चालू नव्हता. तिचा नवरा खूपच कमी कमवत होता आणि त्यामुळे त्यांचं घर कसंबसं चालत होतं. 2 दिवसापूर्वीच माझी ताई आम्हाला भेटायला आली होती. तेव्हा ती तिची परिस्थिती सांगून अगदी हुंदके देत रडत होती आणि मग त्याच वेळी माझ्या आईने निर्णय घेतला की ती माझं लग्न अशा मुलाशी करेल जो परदेशात राहत असेल आणि त्याला चांगली नोकरी असेल. मला वाटलं कदाचित आईने त्या परिस्थितीमुळे हे असं काही बोललेलं असावं. परंतु जेव्हा खरंच आईने त्या सुलभा काकूंसोबत याबाबत चर्चा केली, तेव्हा माझा अगदी जीव जायचाच बाकी राहिला. कारण की मी तर माझं स्वतःचं घर सोडून जायला देखील घाबरत होती. मग असं असताना मी 7 समुद्रापार कशी राहणार होते? सुलभा काकू गेल्यानंतर मी लागलेच आईजवळ गेले आणि आईला बोलू लागली, आई, माझं लग्न हे कसं शक्य आहे? तेव्हा आई बोलू लागली, तुझ्या मोठ्या बहिणीकडे बघ, तिची काय अवस्था झाली आहे, कशा प्रकारे ती जीवन जगत आहे. लग्नामध्ये मी तिला जी चप्पल दिली होती तीच चप्पल ती आतापर्यंत वापरत आहे. मला नाही वाटत की तुझी परिस्थिती देखील चित्रासारखीच व्हावी. तुला देखील छोट्या छोट्या गोष्टींसाठी तळमळावं लागलं असं मला अजिबात वाटत नाही. त्यामुळे मी निर्णय घेतला आहे तो या लग्नाचा, की मी माझ्या काळजावर दगड ठेवीन आणि तुला परत परदेशात पाठवीन. माझ्या डोळ्यांपासून तू दूर राहशील, परंतु कमीत कमी मला या गोष्टीचे तर समाधान असेल की तू तुझं आयुष्य अगदी आरामात घालवतेस. नाहीतर चित्राला बघून तर माझ्या हृदयाचे तुकडे तुकडेच होतात. आईच्या पुढे मी काहीच बोलू शकले नव्हते. खरं तर मला बोलायचे होतं की आई, प्रत्येकाचं आपलं आपलं नशीब असतं. नशिबाच्या पुढे कोणाला काहीच भेटत नाही. परंतु मला माहीत नव्हते की माझ्या नशिबात नक्की काय लिहिलेलं आहे. 2 महिन्यांच्या अथंग प्रयत्नानंतर सुलभा काकू अजयच्या फोटो घेऊन आमच्या घरी आल्या. आईला तर पहिल्याच नजरेत अजय आवडलाही होता.
सोबतच सुलभा काकूंनी सांगितलं होतं त्याला बँकॉकमध्ये एक चांगला पगाराची नोकरी आहे आणि तिथंच त्याचा स्वतःचाही फ्लॅट देखील आहे आणि तो लग्नानंतर त्याच्या बायकोला तिकडे सोबत घेऊन जाणार आहे. ते ऐकून तर माझ्या आईचा आनंद गगनाला भिडेनासा झाला. इतका सुंदर आणि तरुण मुलगा आणि सोबतच इतका श्रीमंत, यामुळे आई खूप खुशी झाली होती. सुलभा काकू बोलू लागली की हा मुलगा आपल्या शहरातला नाही तर तो दुसऱ्या शहरातला आहे. त्याचे घरचे देखील तिकडे राहतात. हे बोलणं ऐकून आई एकदम शांत झाली. जर आपल्या शहरातले लोक असते तर जरा चौकशी करायला बरं पडलं असतं. त्या दुसऱ्या शहरात आपल्या ओळखीचा कोणीही नाही आणि त्यामुळे आईला समजतही नव्हतं की त्या दुसऱ्या शहरात लग्न कसं काय होणार. त्यावर सुलभा काकू बोलू लागल्या, इतका विचार करू नकोस. तुझ्या मुलीला त्या दुसऱ्या शहरात जायची गरजच नाही, तर इथूनच डायरेक्ट बँकॉक जायचं आहे. मुलाकडचे स्वतः आपल्या शहरात येतील, अगदी साध्या पद्धतीने लग्न करतील आणि मग इथून आपली अंजली तिच्या नवऱ्यासोबत बँकॉकला निघून जाईल. त्यामुळे आपल्याला कशाला दुसऱ्याच्या शहरात जायचं आहे. सुलभा काकूंचे हे बोलणं ऐकून आईने होकार दिला. कारण की जर मला त्या दुसऱ्या शहरात पाठवायचंच नव्हतं, मग तिथे चौकशी करण्याची काय गरज होती. सुलभा काकूंनी मुलाची जबाबदारी घेतली. ती बोलू लागली की मी अजयला खूप चांगल्या पद्धतीने ओळखते आणि मुलगा खूपच चांगला आणि सभ्य आहे. मी आपल्या अंजलीचा फोटो त्यांना पाठवला. त्यांना तर आपली अंजली खूपच जास्त आवडली. त्यांची अशी इच्छा आहे की लवकरात लवकर या दोघांचा साखरपुडा करावा. ती लोक स्वतः इथे येतील आणि मग जसं आपल्या अंजलीची कागदपत्र तयार होतील तेव्हा अजय स्वतः हिला त्याच्यासोबत घेऊन जाईल. सुलभा काकूंचं बोलणं एखाद्या स्वप्नाप्रमाणे वाटत होते. कारण की आमच्यासारख्या गरीब लोकांच्या घरी एखादा श्रीमंत लोकांचं स्थळ येणे ही एक नशिबाची गोष्ट होती. त्यावर आई बोलू लागली, सुलभाताई, तू या नात्याबद्दल पुढे चर्चा कर. बाकी माझ्या अंजलीच्या नशिबात जे असेल ते तिला मिळेल. आठवडासुद्धा झाला नव्हता तेवढा माझं अजयसोबत नातं फिक्सही झालं. अजयचे आईवडील आमच्या शहरात आले. त्यांनीच आमच्या घरी येऊन आईसोबत लग्नाबद्दल सर्व बोलणी केली. त्यांना ना हुंडा पाहिजे होता ना आणखी काही. त्यांना फक्त मुलगी आणि नारळ एवढंच पाहिजे होतं. त्यांना अत्यंत साध्या पद्धतीने लग्न करायचं होतं. माझ्या मोठ्या ताईला आणि भाऊजींना जसं माझ्या नात्याबद्दल समजलं ते लगेच आमच्या घरी आले आणि माझे भाऊजी माझ्या आईला समजवू लागले, तुम्ही असं कोणत्या अनोळखी माणसांसोबत अंजलीचं नातं जुळवू नका. माहीत नाही तो मुलगा कसा असेल आणि बाहेर काय काम करत असेल. त्या सुलभा काकू फक्त लग्न जमवण्याचं काम करतात आणि त्यांना त्याचे पैसे मिळाल्याशी मतलब असते, बाकी काही नाही. तुम्ही तिच्या प्रत्येक होला हो कसं करू शकता. भाऊजींचे बोलणं ऐकून माझ्या आईला राग आला आणि रागातच आई भाऊजींना बोलू लागली, तुम्ही आजपर्यंत माझ्या मुलीला कोणतं सुख दिलं आहे. ती माझ्या डोळ्यांच्या समोर आहे तरी देखील मी तिच्यासाठी तडफडत असते. चांगली आहे की अंजली परदेशात निघून जाईल आणि तिकडे जाऊन तिथे तिचं आयुष्य सुखाने घालवेल. तुला माझ्या अंजलीची काळजी करायची काहीच गरज नाही. तू माझ्या मोठ्या मुलीची चित्राची काळजी घे आणि तेवढंच पुरेसं आहे. आईच्या या कठोर शब्दाने भाऊजींचं तोंडच बंद केलं. कारण की ते तर बिचारे मजबूर होते. ते जिथं नोकरी करायचे तिथं काही कारणास्तव त्यांची नोकरी गेली होती. कारण लग्नाच्या आधी ते खूप चांगले कमवायचे, परंतु कदाचित त्यांच्या नशिबात आता तेच लिहिलं होते. माझ्या आईने आमच्या कुटुंबातील लोकांना काहीही सांगितलं नव्हतं आणि नाही भाऊजींचं काही ऐकलं होतं. आईला त्या सुलभा काकूंच्या बोलण्यावर खूप विश्वास होता आणि सोबतच अजयचे आईवडील देखील सुशिक्षित आणि चांगल्या घराण्यातले वाटत होते. ऑनलाईन पद्धतीने माझ्या आणि अजयचा साखरपुडा झाला. साखरपुडा झाल्यानंतर
त्यांनी माझे कागदपत्र त्यांच्या घरी नेले, कारण की माझी कागदपत्र तेच लोक तयार करणार होते आणि 6 महिन्यानंतर त्यांना पुन्हा लग्नासाठी यायचे होतं. आणि हे 6 महिने अगदी बरोबर निघून गेले. त्या 6 महिन्यांमध्ये अजयने खूपदा माझ्या आईला फोन देखील केला होता आणि माझ्यासोबत देखील खूप चांगल्या पद्धतीने तो बोलायचा. त्याच्या त्या बोलण्यावरून असं वाटायचं की अजय खरंच खूप चांगला मुलगा आहे. त्याने तर बँकॉकवरून माझ्यासाठी खूप महागडे गिफ्ट देखील पाठवले होते. आई तिच्या निर्णयावर खूप जास्त खुश होती, कारण की तिने माझ्यासाठी एक हिराच निवडला होता. जशी माझी कागदपत्र तयार झाली, अजय बँकॉकवरून आमच्याकडे आला आणि सोबतच त्याचे आई वडील देखील आमच्या घरी आले. लग्नाच्या दिवशी अजयच्या घरच्यांनी मला एक महागडा घागरा सोबत सोन्याचे भरपूर दागिने दिले आणि सोबतच माझ्या आईला देखील एक सोन्याचा हार दिला आणि सोबतच माझ्या मोठ्या बहिणीला देखील सोन्याचे कानातले बनवून दिले. माझ्या कुटुंबातील लोकांना तर विश्वासच बसत नव्हता की माझं नशीब हे इतकं जोरावर असेल. जे काही असेल, पण ते अजयच्या घरचे त्यांच्या शब्दाचे पक्के निघाले. त्यांनी बरोबर 6 महिन्यांनी आमचे लग्न लावून दिलं आणि मग त्याच रात्री ठीक 11 वाजता आम्ही दोघं विमानात बसून बँकॉकला जायला निघालो. आईला मला निघताना खूप जास्त समजवलं होतं. आईने सांगितले होतं की तू अजयची प्रत्येक गोष्ट ऐक, त्याला कधीही नाराज करू नकोस. मी बेडवर डोक्यावर पदर घेऊन बसले होते आणि विचार करत होते की जर माझ्या आयुष्यात अजयसारखा जोडीदार असेल तर खरंच माझे आयुष्य स्वर्गाहून सुंदर होईल. अजयसारख्या सुंदर मुलासोबत येणारी ही रात्र, त्याचाच विचार करून मी खूप लाजत होते. जसं मला रूमचा दार उघडण्याचा आवाज आला, मी माझी नजर खाली केली. माहीत नाही मला कोणता सरप्राईज मिळणार होता, जो सरप्राईज देण्यासाठी अजयने इतका वेळ लावला होता. पावलांचा आवाज हळूहळू येत होता आणि ती पावलं माझ्याजवळच येत होती. मग जसं त्याने माझा पदर वर केला, मी जोरात किंचाळले, कारण की माझा पदर वर करणारा अजय नव्हता, तर कोणीतरी 40-50 वर्षाचा एक पुरुष होता. तो त्याच्या वाईट नजरा माझ्यावर ठेवत होता आणि त्याच वाईट नजरेने तो माझ्याकडे आणि माझ्या पूर्ण शरीराकडे पाहत होता. मी हैराण होऊन त्याला विचारले, तुम्ही कोण आहात आणि माझा नवरा कुठे आहे? तेव्हा तो हसून बोलू लागला, आता पुढच्या 2 तासासाठी मी तुझा नवरा आहे. तू इतकी सुंदर तयार झाली आहेस फक्त माझ्यासाठीच. त्याचे ते बोलणं ऐकून माझे शब्दच हरपले होते. तो हे असं का बोलत होता? त्याला कोणी सांगितलं असं बोलायचं? अजय, अजय कुठं आहेस? हा माणूस कोण होता? मला या माणसाच्या हवाले कोणी केलं होतं? मला काहीच समजत नव्हतं. मी स्वतःला त्याच्या तावडीतून सोडण्याचा प्रयत्न करत होता, परंतु तो माणूस खूप मोठा आणि एक ताकदवान पुरुष होता. त्याच्यापुढे माझं काहीच चाललं नाही आणि 2 तास माझ्या आयुष्यातले सर्वात घाणेरडे ते निघाले. मधुचंद्राचे स्वप्न पाहत मी थोड्या वेळ पूर्वी लाजत होते. तोच वेळ आता माझ्यासाठी एक खूप भयानक प्रसंग होता. माझी हालत तर अशी होती की मी शरमेने स्वतःचा जीवच देऊ इच्छित होते. त्या 2 तासांमध्ये त्या माणसाने माझ्या शरीराचे अगदी लचके तोडले. शरीराचा एकही भाग असा नव्हता जिथे त्याने स्पर्श केला नव्हता. 2 तास माझ्या शरीरासोबत खेळून तो माणूस आता निघून गेला आणि माझ्या अंगात आता एवढीही ताकद शिल्लक नव्हती की मी अंथरुणातून उठून बसून राहीन. बँकॉकची ती पहिली रात्र माझ्यासाठी शमशानात घालवलेली एका रात्रीप्रमाणे होती, कारण की तो वाईट प्रसंग अजून संपला नव्हता. 10 मिनिट पण झाले नव्हते की दुसरा माणूस माझ्या बेडरूम मध्ये आला. ओरडून ओरडून माझा घसा अगदी कोरडा पडत होता. देवाला प्रार्थना करावी इतकी देखील माझ्यात हिंमत राहिली नव्हती. त्या दुसऱ्या माणसाने देखील माझे खूप वाईट पद्धतीने शरीराचे लचके तोडले. खूप घाणेरड्या पद्धतीने तो माझ्याशी वागला होता. तो माणूस गेला नव्हता की इतक्यात तिसरा माणूस त्या खोलीत आला
आता माझ्या शरीरातून जीवच निघून गेला होता. एखाद्या निर्जीव शरीराप्रमाणे मी बेडवर पडून होते. त्यानंतर काय झालं मला काहीच लक्षात नव्हतं की तो तिसरा माणूस कधी आला आणि कधी निघून गेला. कारण की मी माझी आता शुद्धच हरपली होती. जेव्हा सकाळी मला जाग आली तेव्हा अजय माझ्या साईडला होता. तो जागी होता आणि त्याचा मोबाईल पाहत होता. त्याला पाहताच रात्रीचा एक एक प्रसंग माझ्या डोळ्यासमोर आला. मी त्याचं मनगट पकडलं आणि त्याला रागात रडत रडत विचारलं, काल रात्री जे घडलं ते काय होतं? माझ्या इज्जतीसोबत इतका मोठा खेळ का केलास तू? माझे बोलणे ऐकून तो हसू लागला आणि बोलला, जसं की तू नशेमध्ये होता. तो बोलू लागला, अगं जानू, इतकं काय झालं की तू त्यासाठी इतका गोंधळ करतेस? मी तुला म्हटलं होतं ना की जर तू माझी साथ दिलीस तर तू अशीच आयुष्यभर आरामात राहशील. तुला माझी साथ ही द्यावीच लागेल. तू फक्त या लोकांना खुश करत जा. मग बघ आपण किती श्रीमंत होऊ. मी तुझे सगळे स्वप्न पूर्ण करेन. तू आता थोडा वेळ आराम कर. मग त्यानंतर तुला पुन्हा काम करायचं आहे. मी हैराण होऊन अजयकडे पाहत होते. तो हे सगळं काय बोलत होता? ही एवढी श्रीमंती ही अशी वाईट कामं करून होती का? आणि आता यानंतर मला अजून कोणतं काम करायचं होतं? माझ्या मनात खूप सारे प्रश्न निर्माण झाले होते. तो प्रेमाने माझ्या केसातून हात फिरवत होता आणि बोलू लागला की संध्याकाळ होताच तुला एका डान्स बारमध्ये जायचं आहे आणि तिथे शॉर्ट्स ड्रेस घालून तुला त्या फ्लोअरवर लोकांना खुश करायचं आहे. तू तुझं काम जितकं मन लावून करशील तितका जास्त आपल्याला पैसा मिळेल. माझी अशी इच्छा आहे की तू पूर्ण आनंदाने आणि मनापासून हे काम करावे, जेणेकरून प्रत्येक फॉरेनर लोक आपल्याला जास्तीत जास्त पैसा देतील. अजयचे हे बोलणं ऐकून मी रागाने लालबुंद झाली. मी अजयच्या जोरदार कानाखाली मारली आणि बोलू लागले, मी विचार देखील करू शकत नाही की तू इतका नीच निघशील. तू स्वतःच्या बायकोची किंमत ठरवतोस आणि असे छोटे छोटे कपडे घालून परपुरुषांसमोर तिला नाचायला लावतोस. तू एका रात्रीच्या 3 पुरुषांसोबत माझा व्यवहार केलास. तुझ्या मनात एकदाही विचार आला नाही की मी तुझी बायको आहे, आपलं लग्न झालंय? माझ्या त्या कानाखालच्या बदल्यात तो माझ्या चेहऱ्यावर थुंकला आणि बोलू लागला, या कानाखालच्या बदल्यात मी देखील तुझ्या एका कानाखाली मारू शकलो असतो, परंतु तुझ्या कानाखाली मारून मला तुझा हा सुंदर चेहरा खराब करायचा नाहीये. कारण की जोपर्यंत हा तुझा सुंदर चेहरा आहे तोपर्यंत मी लाखो रुपये कमवू शकतो आणि तू माझ्या समोर जास्त निरागस असल्याचा दाखवू नकोस. जसं की तुला माहितीच नाही, तुझ्यासारख्या मुलींना भारतातून इथे का आणलं जातं? तुझी आई इतकी बेफिकीर होती का? तिने काहीही विचार न करता तुला इकडे पाठवलं. आता हे बोलू नकोस की तुला इथं येण्याच्या आधी हे सगळं माहीत नव्हतं. तुला इथं आल्यावर हे कसं काय करावं लागेल हे तुला माहिती होतं. तुला, तुझ्या आईला, तुझ्या बहिणींना सोन्यामध्ये आम्ही मढवलं आहे आणि लग्नाच्या नावावर आम्ही तुम्हाला इतकं काही दिलं आहे जितकी तुमची लायकी देखील नव्हती. कुणालाही असंच नाही दिलं जात. सर्व विचार करून प्लॅनिंग करून दिलं जातं. आणि तुझ्यासारख्या मुलींना बँकॉकला यायची खूप इच्छा असते ना, आणि मग तुम्ही जाणून बुजून तुमच्या सगळं काही त्या इच्छेखातीर देऊन टाकता. तू देखील तुझ्या मर्जीने इकडे आली आहेस. मी तुला जबरदस्तीने इकडे आणलं नाही. तुला आणि तुझ्या आईला बँकॉकच्या या जगमगाटीची इच्छा होती ना. तुझ्यासारख्या मुलींना ही अशी जगमग अशी थोडी ना मिळते. अजयचे हे बोलणं ऐकून माझ्या हृदयाचे तुकडे तुकडे झाले. अजय माझा नवरा होता आणि त्यावर विश्वास ठेवून मी इथं आले होते, परंतु तो सरळ सरळ मला देह विक्री करणारी स्त्री बोलत होता. आहे. खरं होतं की माझ्या आईने बँकॉकच्या लालसेपोटीस माझ्या अजयसोबत लग्न लावून दिलं होतं, परंतु तुला हे काय माहीत होतं की आत्ताचं जग इतकं घाणेरडं झालं आहे. मी अजयचे पाय पकडले आणि रडून त्याला बोलू लागले, मला पुन्हा भारतात पाठव. माझे ते बोलणे ऐकून तो जोरजोरात हसू लागला
आणि बोलू लागला, मी तुझ्यासाठी खूप मोठी इन्व्हेस्टमेंट केली आहे बेबी, आणि मग असं असताना तुझ्याकडून काहीतरी प्रॉफिट कमवल्याशिवाय मी तुला कसं सोडू. त्याने जबरदस्तीने माझा हात पकडला आणि एका जवळच्या डान्स बारमध्ये घेऊन आला, जिथे त्याने मला शॉर्ट्स कपडे घालायला लावले आणि जबरदस्तीने डान्स फ्लोअरवर उभा केला. तिथं माझं रडणं काहीच थांबत नव्हतं, कारण तिथे उभ्या असणाऱ्या सगळ्या मुली या माझ्यासारख्याच होत्या. मी जसजशी रडत होते, माझ्या रडण्यावर ते फॉरेनर लोक अजूनही मजा घेत होते आणि मग त्यावर ते माझ्यावर जबरदस्ती करायचे. आणि मग मला समजू लागलं की माझे हे रडणं ओरडणं त्या पुरुषांना माझ्याजवळ आणत आहे. त्यामुळे मी शांत झाले आणि त्यानंतर माझ्यासोबत जे काही घडलं ते मी तुम्हाला शब्दातही सांगू शकत नाही. 15-20 दिवस माझ्यासोबत हे असंच घडलं. अजय मला जबरदस्तीने डान्स बारमध्ये घेऊन जायचा. तिथे मला खूप शॉर्ट्स कपडे घालायला लावायचा आणि मग नशेचे इंजेक्शन देऊन त्या डान्स फ्लोअरवर उभा करायचा. आणि मग ज्या कोणाला मी पसंत यायची तो माझी अजय बोलेल तो ती किंमत द्यायचा. आणि मग पुढचे काही तास तो माणूस मला त्याच्यासोबत घेऊन जायचा. त्या 15-20 दिवसात मला हे समजले होते की माझी बर्बादी तेव्हापर्यंत चालू राहील जोपर्यंत माझ्या चेहऱ्यावर ही सुंदरता आहे. जेव्हा माझी ही सुंदरता राहणार नाही तेव्हा अजयसाठी मी याच्या कोणत्याच कामाची राहणार नाही. आणि मग 20 दिवसानंतर मी एक असं पाऊल उचललं ज्याबद्दल एखादी मुलगी कधीही विचार करू शकत नव्हती. मी किचनमध्ये जाऊन माझा अर्धा चेहरा जाळून टाकला. माझ्या किंकाळ्या अगदी गगनाला भिडत होत्या, परंतु ते दुखणं ह्या दुखण्यापेक्षा नक्कीच कमी होते जे मी मागचे 15-20 दिवस सहन करत होतो. अजय कुठेतरी बाहेर गेला होता. तो जेव्हा घरी परत आला तेव्हा माझा चेहरा बघून त्याची अगदी घाबरगुंडीच उडाली. तो मला लागलीच हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला, परंतु माझा चेहरा इतका वाईट पद्धतीने जळाला होता की डॉक्टरने सांगितले हिच्यावर खूप साऱ्या सर्जरी केल्या तरी देखील ही पूर्वीसारखी सुंदर दिसणार नाही. घरी येऊन अजयने मला खूप मारलं, परंतु मारण्यापलीकडे तो दुसरं काही करू शकत नव्हता, कारण की आता कोणताच माणूस माझ्यासाठी पैसे मोजणार नव्हता. रागात येऊन अजयने माझा सामान बांधला आणि मला परत भारतात पाठवलं, कारण मी आता त्याच्या कोणत्याच कामाची राहिली नव्हते. मी पुन्हा विमानात बसून माझ्या बर्बादीवर रडत होते. आता माझा चेहरा देखील देखण्यालायक नव्हता. महिन्याआधीची गोष्ट होती जेव्हा हा प्रवास माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर प्रवास होता, परंतु आता तो एक खूप कुरूप बनला होता. विमानतळावर उतरल्यावर मी माझ्या भाऊजींना फोन केला, कारण की मला त्यांचाच नंबर आठवत होता. माझ्या एका फोनवर माझे भाऊजी विमानतळावर पोहोचले. मला बघून ते पण जोरात किंचाळले. त्यांच्यासोबत मी माझ्या घरी आले. मला पाहून तर आई बेशुद्धच झाली. त्यांच्यासाठी मी सांगितलेल्या गोष्टीवर विश्वास ठेवणे खूप कठीण होते. त्यांना विश्वासच बसत नव्हता की अजय इतका मोठा विश्वासघाती निघेल. भाऊजींनी त्या सुलभा काकूंचा पत्ता शोधला, कारण त्यांनीच तर आमचं नातं जुळवलं होतं. परंतु त्या सुलभा काकू आता त्यांचं भाड्याचं घर सोडून कुठं गेल्या होत्या देव जाणे. अजयच्या घरचा जो पत्ता आमच्याकडे होता ते घर देखील भाड्याचंच होतं आणि तिथे अजयचे आईवडील कधी राहिलेच नव्हते. कोणाला माहीत होतं की अजयचे आईवडील नक्की कोण होते, ते खरंच होते की नव्हते. आणि आता या गोष्टीला पूर्ण 1 वर्ष झाला. मी माझा जळालेला चेहरा आणि माझं विस्कटलेलं आयुष्य घेऊन माझ्या आईच्या घरी राहत होते. माझी आई तर त्या दिवसानंतर अशा प्रकारे शांत झाली जसं की तिच्यामध्ये काहीच जीव शिल्लक नाही. त्यावेळेला माझे भाऊजी आमच्यासाठी खूप मोठा आधार बनले. त्यांना पुन्हा नोकरी लागली. आमच्याकडे अजयविरुद्ध कोणतेही पुरावे नव्हते, त्यामुळे मी अजयविरुद्ध कोणतीच तक्रार करू शकत नव्हते. त्यामुळे मी माझा वर झालेला अन्याय देवाच्या न्यायालयात ठेवला. आता देवच ठरवेल अजयला काय शिक्षा द्यायची ते.
माझी सर्व मुलींच्या आईवडिलांना हीच एक विनंती आहे की तुम्ही तुमच्या मुलीचं नातं जुळवताना त्या स्थळाबद्दल पूर्ण चौकशी करून मगच नातं जुळवा. परदेशाची जगमगाट पाहून आंधळा होऊन डोळे बंद करून आपल्या मुलीला परदेशी पाठवू नका.